नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आमच्यावर घोर अन्याय झालाय। आमची शुद्ध फसवणूक केली गेली। आमचं शिक्षण कमी असल्यामुळे मेन रोड कराड रोडवरील जागा मागील दाखविली असता फ्रंटची जागा आमच्याकडून लिहून घेऊन आम्हाला फसवलंय। तरी आम्हाला शासनाने न्याय द्यावा अशी मेटकरी कुटुंबियांनी मागणी केली। शेतात गेल्यावर मला विरोधातील लोकांनी शिवीगाळ करीत मारहाण केले। मी राणी अशोक मेटकरी, राहणार गाव माझं विटा। माझी जागा मी दिलेली होती पाठीमागची बहाळोनी रोडची दिली असताना ज्यावेळेस दस्त झाला त्यावेळेस त्यांना मी म्हणत होती की कंपाऊंडर घ्या, तर ह्याने टाळाटाळी केली आणि आता डायरेक्ट पुढं आली ती। आणि माझ्यावर ह्या लोकांनी अन्याय केलाय। अमृत शेळक्यानं आणि अर्जुन होगल्यानं ह्या भावानी माझ्यावर अन्याय केलाय। मला पैसे दिलेले नाही ती, माझ्या जाग्याचं नोंद झाल्या तुला देतो, तिथं पण मला खेळली, त्यांनी मला पैसे दिले नाही ती। मला न्याय मिळावा। माझ्यावर लय मोठा अन्याय झाला की माझ्या शेवट उरलेल्या आयुष्याचा प्रश्न येऊ। मला कोण नाही, मी विधवा आहे। पाठीमागची मी जागा दिलेली आहे, पुढची मी जागा त्यांना दिलेली नाही। त्यांनी गुंडागिरी करून पुढे आली। मी तिकडे रानात गेली असताना मला कंपाऊंडर दिसायला घालत होती। मग त्या जाग्यात मी गेल्यावर मी त्यासनी म्हटलं की हे तुम्ही काय करायला लागलाय असं म्हणत असताना त्यांनी मला मारहाण केली। मला लागले आणि पाठीमागं डोक्यात पण लागले मला, आणि माझ्या मुलीला पण त्यांनी घाणेरड्या शिव्या देऊन आम्हाला धक्के देऊन हाणमार त्यांनी केलेले। आम्हाला न्याय मिळावा। आम्हाला फसवलंय त्या लोकांनी, आम्हाला न्याय मिळावा। आमच्या अन्याय झालेला आहे आणि एका विधवे महिलेवर अन्याय झालेला आहे आणि हे न्याय मिळावा। माझ्या आईची फसवणूक केली आहे, तरी मला व माझ्या आईला न्याय मिळावा अशी विनंती मुलींनी केली। मी विद्या बाळासाहेब तांदळे, राणी अशोक मेटकरी यांची मुलगी असून माझ्या आईची खूप मोठी फसवणूक केली। माझे मामा अमृत शेळके आणि अर्जुन होगले या दोघांनी मिळून खूप मोठी फसवणूक केली। आज आम्ही रानामध्ये गेलो असताना आम्हा दोघीला मारहाण शिव्या गाळा केल्या आहेत। आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। आम्हाला न्याय मिळवून द्या हीच आमची विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।